नागपुर की क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने बड़ी सफलता हासिल की है। पुलिस के मुताबिक यूनिट 5 की टीम हुड़केश्वर हद में गश्त पर थी। जानकारी के मुताबिक पुलिस टीम को सूचना मिली थी कि कुछ संदिग्ध युवक एक दोपहिया वाहन पर घूम रहे हैं। इस सूचना के आधार पर पुलिस ने तुरंत जाल बिछाया और आरोपियों को धर दबोचा। पूछताछ में पता चला कि ये युवक चोरी और सेंधमारी जैसी आपराधिक गतिविधियों में शामिल थे। पुलिस ने इनके पास से भारी मात्रा में चोरी का सामान बरामद किया है, जिसमें सोने चांदी के गहने और एक दोपहिया वाहन सहित कुल मिलाकर पुलिस ने लगभग 7,67,500 रुपए का माल जब्त किया है। पकड़े गए दोनों नाबालिग आरोपियों को हुड़केश्वर पुलिस को सौंप दिया गया है। आगे की जांच हुड़केश्वर पुलिस कर रही है। युनिट 5चे पथकामधील अधिकारी अंमलदार हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, ॲडिशनल सीपी क्राईम सर, त्यानंतर डीसीपी डिटेक्शन सर, एसीपी डिटेक्शन यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये एरियामध्ये घरफोडी विरोधी पथक, त्यानंतर जे काही चोरी करणारे असे संशयित इस्मांचा शोध घेत असताना एका मोटरसायकलवर ॲक्टिवावर दोन मुलं लहान अल्पवयीन हे संशयास्पदरित्या जात असताना दिसून आले। त्यानुसार आमच्या लोकांनी त्याची झडती घेऊन कारवाई केली असता त्यांच्याकडे काही चोरीचा मुद्देमाल मिळून आला। त्यांना त्यानंतर कार्यालयात आणून त्याची झडती घेऊन आणि प्रॉपर त्यांची सगळी माहिती घेतली असता त्यामध्ये पोलीस ठाणे हुडकेश्वर या एरियामध्ये एक मोटरसायकल चोरीची गुन्हा दाखल होता, त्याचबरोबर एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये सुद्धा मोटरसायकल सुद्धा चोरीला गेली होती असा, आणि काही सोनं आणि चांदीचे दागिने अशा प्रकारे जो मुद्देमाल गेला होता त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या संपूर्ण तपासामध्ये आम्हाला एकूण सोनं 78.8 ग्रॅम सोनं, त्याची किंमत 6,90,000, त्यानंतर 144.43 ग्रॅम चांदी, त्याची किंमत 16,500 रुपये, त्यानंतर 2 मोपेड गाडी, त्याच्या किंमत आहे 45,000, असा एकूण आम्हाला 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला। त्यामध्ये सोने चांदीचे दागिने जे बळीत विक्टिमचे चोरीला गेले होते ते सर्व दागिने आम्ही हस्तगत केले आहेत। काही दागिने आम्हाला मिळून आले नाही, परंतु त्या अनुषंगाने हे दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून हे महामुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे हुडकेश्वर त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात दिलेला आहे। त्याचबरोबर अजून एक विधी संघर्षग्रस्त बालक ज्याचं आजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यांनी घरफोडी केली होती त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून जी चोरीला गेलेली अंगठी होती तीसुद्धा हस्तगत केली आहे आणि त्यालासुद्धा त्याच्या पालकांसोबत आजनी पोलीस ठाणे या ठिकाणी पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने हवालदार नजीर शेख, एससी राजू टाकळीकर, एससी मुकेश राजू सिंग राठोड, त्याचबरोबर विशाल आणि रोशन, आता बाकी तपास पथकातील अधिकारी API कदम यांच्या संपूर्ण आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकाने अशा प्रकारे 2 विधी संघर्षग्रस्त बालक, एकूण 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना घरफोडीसारख्या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रवाना केलेला आहे।